अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला स्त्रियांनी हे एक काम आवर्जून करायचं आहे. अधिक महिन्यात आलेली ही सोमवती अमावस्या अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी मानली जाते. या दिवशी अमावस्येचे, अधिक मासाचे आणि सोमवारचे असं महत्त्व एकत्र आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढले आणि म्हणून या दिवशी केलेलं जप, दान, पूजन आणि व्रत याचं फळ हे अनेक पटींनी प्राप्त होतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सोमवार, अधिक मास आणि अमावस्या असा त्रिवेणी संगम वर्षानुवर्षातून एकदाच येतो. शास्त्रात सांगितले की या दिवशी महिलांनी केलेली छोटीशी सेवासुद्धा कुटुंबाला संकटातून वाचवू शकते आणि पतीला दीर्घ आयुष्य देऊ शकते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीनं नक्की करायचा आहे. बघा, ऐका आणि हा उपाय नक्की करा, कारण त्याचं फळ, त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. कारण अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या या दिवशी प्रत्येक महिलेनं अगदी आवर्जून करायला हव्यात. तर बघा, अमावस्येच्या दिवशी सकाळची सुरुवात कशी करावी. तर या पवित्र दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावं आणि स्वच्छ स्नान करून वस्त्र परिधान करावी आणि त्यानंतर बघा, ते आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिक्स करून त्यानेही स्नान करावं. त्यानंतर बघा, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि नंतर महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा. त्याला हळदीचं लेपन करावं. त्यानंतर दारासमोर एक सुंदर, छोटी का होईना पण रांगोळी काढून घ्यावी. मुख्य दरवाजापाशी दिवा लावावा. असं म्हटलं जातं की ज्या घराचा उंबरठा बघा प्रसन्न असतो तिथे माता लक्ष्मी स्वतः चालत येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करावी. देवपूजा करताना सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करावी आणि पूजा करत असताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर या महिन्याचे स्वामी म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्र पूजन करावं. त्यांना हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करावी. एक गोष्ट मात्र यावेळी अजिबात विसरू नये, ती म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावं. कारण तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा ही पूर्णच होत नाही. त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे, तर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या चरणी तुळशी नक्की अर्पण करावी आणि डोळे मिटून अत्यंत भक्तिभावानं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा तरी बघा तुम्ही जप करावा. कारण ही अधिक महिन्याची अमावस्या असणार आहे आणि अधिक महिन्याचा शेवटचा दिवस सुद्धा असणार आहे आणि या छोट्याशा पूजेनं आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे ती दूर होईल. आणि त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सोमवती अमावस्येला तुळशी पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुळशीसमोर गाईच्या बघा तुपाचा दिवा लावायचा. शक्य नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल. त्यानंतर तुळशीला जल अर्पण करावं आणि सुवासिनी महिलांनी श्रद्धेनं तुळशीला बघा 21, 51 नाहीतर बघा 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना प्रत्येक वेळी बघा मनोमन प्रार्थना करायची आहे आणि बघा त्यानंतर तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर बघा, त्यानंतर चौथं महत्त्वाचं काम आहे ते देखील तुम्ही करू शकता. ते बघा म्हणजे पिंपळाच्या झाडापाशी या दिवशी आवर्जून जायचं आहे. पिंपळाला जल अर्पण करायचं आणि तिळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आणि त्यानंतर बघा 7 किंवा 11 शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालायच्या आहे. पिंपळामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अधिक अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा आवर्जून करावी. त्यामुळे घरातील अडथळे दूर होतात. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अधिक मासाचं विशेष बघा उपाय म्हणजे या दिवशी 33 दिव्यांचं दीपदान आवर्जून करावं. बघा, तुम्ही अधिक मासामध्ये 33 दिव्यांचं दीपदान आधी जरी केलं असलं तरी देखील
या सोमवती अमावस्येला 33 दिव्यांचं दीपदान आवर्जून करावं. 33 वस्तूंचं वाण द्यावं. आता 33 दिव्यांचं दीपदान कसं करावं किंवा त्या वस्तूंचं वाण कसं द्यावं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्यानंतर बघा आपल्या बघा पितरांसाठी विशेष उपाय बघा या दिवशी करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांचं कार्य केलं जातं आणि अमावस्या ही पितरांची तिथी आहे आणि यासाठीच एका तांब्यास बघा पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं काळे तीळ टाकायचे आणि पितरांचं स्मरण करून ते जल सूर्यदेवाला किंवा दक्षिण दिशेकडं तोंड करून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा एक दिवा पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी नक्की लावावा. त्याचबरोबर बघा या व्यतिरिक्त सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं काम ते म्हणजे या अधिक मासात बघा मासाचं उद्यापन जे आहे तर ते ज्या महिलांनी संपूर्ण महिनाभर व्रत अगदी कुठलंही व्रत केलं असेल, उपवास असेल, पारायण किंवा दीपदान केलं असेल तर त्यांनी अधिक अमावस्येच्या दिवशी या व्रताचं उद्यापन नक्की करावं किंवा त्याची सांगता करावी. असं तर बघा त्या अधिक अमावस्येचं उद्यापन कसं करावं तर त्याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्याचबरोबर यथाशक्ती जसं शक्य होईल तसं अन्नदान किंवा दानदक्षिणा देऊन या दिवशी पवित्र महिन्याचा आशीर्वाद पदरात पाडून घ्यावा. अधिक मासाचं उद्यापन बघा आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी महिलांनी बघा विशेष काळजी घ्यायची आहे, म्हणजे घरात अजिबात भांडणं करू नये, वादविवाद करू नये, अपशब्द बोलू नये, मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करू नये, कोणाचाही अपमान करू नये आणि मुख्य म्हणजे या दिवशी संध्याकाळी घरात कुठेही अंधार ठेवू नये. अमावस्येची रात्र असली तरी आपला उंबरठा आणि तुळस ही बघा आपला दिव्याने म्हणजे उजळलेलं असावं. तर बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे ही प्रभावित होत असते, प्रसन्न होत असते. अशा साध्या अत्यंत साध्या पण तेवढ्याच प्रभावी बघा हे उपाय आहे, तर ते सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की करा आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या पदरात सुखाचे दिवस नक्कीच घालेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.